नमस्कार. कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. भटक्या श्वानांनी 4 वर्षाचे चिमुकलीचे तोडले लचके, यात ती मृत्युमुखी. बातमी बघत राहा शेवटीपर्यंत. कनक खुशी न्यूज चॅनलवर डॉक्टर अतुल लामसंगेकडून आई आणि आजीला शोधण्यासाठी नदीवर गेलेल्या 4 वर्षाच्या चिमुकलीवर 8 ते 10 भटक्या श्वानांनी अचानक हल्ला चढविला. तिला घेरून तिचे लचके तोडले, अंगावर शहारे आणणारी ही घटना हिंगणा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत गुमगाव डोंगरगाव मार्गावर वेणा नदीच्या पुलाखाली घडली. हर्षिता रामसिंग चौधरी असे या 4 वर्षीय मृत बालिकेचे नाव असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रामसिंग व लक्ष्मी यांना 3 मुली व 2 मुले आहेत. गेल्या 6 वर्षापासून रामसिंग हे लक्ष्मीबाई व आपल्या अपत्यासह सासू रेखा रामटेके यांच्याकडे राहतात. रामसिंग हे श्रमिक कामगार असून रेखा व लक्ष्मी या नेहमी घरापासून सुमारे जवळच अंतर असलेल्या वेणा नदीवर कपडे धुण्यासाठी जातात. त्यासोबतच हर्षिता सुद्धा यांच्यासोबत जात असते. परंतु गुरुवारी रामसिंग कामावर निघून गेले. रेखा व लक्ष्मी या दोघी शेताच्या कामावर निघून गेल्या. 4 वर्षाच्या हर्षितेने दुपारी आई आणि आजी दिसत नाही. तिला अशी कल्पना झाली की आई आणि आजी या वेणा नदीच्या काठावर कपडे धुवायला गेल्या असेल आणि म्हणून आई आणि आजीच्या शोधामध्ये ती वेणा नदीच्या काठावर पुलाखाली गेली असता पुलाखाली 8 ते 10 भटक्या श्वानांनी हर्षितावर हल्ला चढवला. तिचे लचकेच तोडले. यात तिचा मृत्यू झाला. एका नागरिकाने ही रक्ताच्या थरोळ्यात पडलेली दिसली. त्यांनी हिंगणा पोलीस स्टेशनला अशी माहिती दिली. हिंगणा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्रजी बोबडे यांनी आपल्या पोलीस ताफ्यासह घटनास्थळ गाठून हर्षिताला एम्स या दवाखान्यामध्ये दाखल केले, परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. हर्षिताला रक्ताच्या थारोड्यात बघताच लक्ष्मी व रेखा यांनी टाळू फोडला. सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास रामसिंग सुद्धा कामावरून घरी परतले. त्यांनाही हर्षिताच्या मृत्यूची वार्ता कळली. ही वार्ता कळताच तेही रडायला लागले. हर्षिताच्या मृत्यूने चौधरी कुटुंबावर मोठा जबर धक्का बसला. गावातही ही शोककळा पसरली होती. धन्यवाद. आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल. कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.